हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर वर्षा आणि वर्षाच फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याला वजन कमी करायचं आहे म्हटलं आपण सुरुवात कशाने केली पाहिजे तर व्यायामाने. नक्कीच व्यायाम हा खूप गरजेचा आहे. 20% रोल हा व्यायामाचा असतो. त्याच्यामुळे सुरुवात ही व्यायामाने करा. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये लवकर उठण्याची सवय होईल. त्याचबरोबर तुमची शरीराची लवचिकता वाढेल, फ्रेश वाटेल तुम्हाला, पण वजन कमी होणार नाही. जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने हेल्दी वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला एक्सरसाइज बरोबर छानपैकी डाएट पण खूप गरजेचं आहे. मग आता डाएट करायचं म्हणजे काय करायचं तर आपल्या शरीराला जेवढ्या कॅलरीज लागत आहेत त्याच्यापेक्षा कमी कॅलरीज घ्यायच्या. मग ह्या कॅलरीज कशा कमी करायच्या तर आपल्या जेवणामध्ये बऱ्याच वेळा चपाती आणि भाकरीचं प्रमाण जास्त असतं आणि भाजीचं प्रमाण किंवा सलाड आहे त्याचं प्रमाण खूप कमी असतं. तर मग आपण काय करायचं की सकाळी उठल्यानंतर आपल्या नाश्त्यामध्ये जे आपण चहा पोहे खातो त्याच्याऐवजी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप घेऊ शकतो, थोडंसं लिक्विड डाएट घेऊ शकतो किंवा फळं घेऊ शकतो, सलाड घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या जेवणामध्ये आपण पोळी किंवा भाकरी थोडीशी कमी करून त्याऐवजी भरपूर असं सलाड खाल्लं किंवा अर्धी वाटी 1 वाटी घट्ट डाळीचं वरण खाल्लं तर मग काय होईल की आपल्याला त्याच्यामधनं काही प्रमाणात प्रोटीन मिळेल, फायबर मिळेल आणि आपले कार्बोहायड्रेट्स कमी होतील. म्हणजे हे कॅलरी डिफिशियंट जर केलं तरच तुमचं वजन हळूहळू कमी होणार आहे. असं डाएट केलं तर नक्कीच आपलं काही प्रमाणात वेट लॉस होणार आहे. नक्कीच आपला 5-6 किलो किंवा 10 किलोपर्यंत वेट लॉस नक्कीच या डाएटने होईल. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बरेचसे सणवार असतात किंवा समारंभ असतात किंवा आपल्या काही किटी पार्टीज असतात. मग अशावेळी काय होतं की दरवेळी आपण सगळ्यांना मी डाएट करते, मला हे नको, मी ते खाणार नाही असं म्हणू शकत नाही. आणि बऱ्याच वेळा आपल्या खाण्यामध्ये काही गोड पदार्थ येतो किंवा कॅलरीयुक्त जे पदार्थ आहेत तर ते खाण्यात येतात आणि मग आपला जो डाएट आहे तो मध्येच ब्रेक होतो आणि कॅलरी मॅनेजमेंट आपल्याला शक्य होत नाही आणि आपला वेट लॉस जो आहे तो तिथंच थांबतो. आणि जर तुम्हाला खूप जास्त वेट लॉस करायचं असेल म्हणजे तुम्हाला 15 किलो, 20 किलो, 25 किलो, 30 किलो अशा प्रमाणात जर वेट लॉस करायचं असेल तर फक्त कॅलरी मॅनेजमेंट करून किंवा फक्त फायबर घेऊन हे वेट लॉस होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रोटीन गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या वजनानुसार तुम्हाला प्रत्येकाला वजनानुसार प्रोटीनची गरज असते. मग आपलं जर प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट झाली नाही तर मग आपल्याला सारखी भूक लागत राहते, सारखं क्रेविंग होत राहतं आणि मग सारखं भूक लागत राहिल्यामुळं आपण काहीतरी खात राहतो आणि आपला हा जो वेट लॉस आहे, हेल्दी वेट लॉस हा शक्य होत नाही आपल्याला. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप छान हेल्दी वेट लॉस करायचं असेल तर नक्की तुम्ही प्रोटीन डाएट घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्ही सकाळी प्रोटीन शेक जर घेतला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की प्रोटीन म्हटलं की नको, त्याने मला काही त्रास होईल का, माझ्या किडन्या खराब होतील का किंवा इतरही खूप मनात प्रश्न असतात. पण तुम्ही हा विचार केला आहे का कधी की आपण बाहेर बऱ्याच वेळा स्ट्रीट फूड खातो किंवा खूप जास्त स्वीट खातो, घरी पण बऱ्याच वेळा कार्बोहायड्रेट्स जास्त असलेले पदार्थ खातो. मग याच्यामुळं आपल्याला शरीराला काय साईड इफेक्ट होतोय हे आपण कधी पाहतो का तर नाही. त्याच्यामुळे नक्कीच हे विचार तुम्ही काढून टाका. जर योग्य प्रमाणात आपण प्रोटीन घेत असू तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. त्या प्रोटीनमुळं आपल्याला आपली जी काही भूक आहे ती कमी होते. त्याच्यानंतर आपल्याला जी काही क्रेविंग होत असते, सारखं काहीतरी गोड खावंसं वाटतं किंवा चटपटीत खावंसं वाटतं तर ते क्रेविंग तुमची हळूहळू कमी होत जाते आणि तुम्हाला खूप छानपणे वेट लॉस खूप छान तुम्ही अचीव करू शकता. त्याच्यामुळे नक्की तुम्हाला जास्त वेट लॉस करायचा असेल तर कुठलाही विचार करू नका, कोणाचाही ऐकू नका. ज्यांनी प्रॉपर वेट लॉस केला आहे त्यांना विचारा आणि हे प्रोटीन शेक तुम्ही नक्की घेऊ शकता. प्रोटीन डाएटनी वेट लॉस खूप छान होतो आणि ज्यावेळेस तुमचा वेट लॉस होईल, तुम्ही आयडियल वेटला येताल त्यावेळेस तुम्ही रेग्युलर डाएट फॉलो करा, घरचं जेवण खा आणि खूप छान तुम्ही राहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण आपला एकच फंडा आहे, फिट है तो हिट है.